खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। खंडो बंद करके दे। आदिवासी कोळी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, आदिवासी कोळी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे। हे ह्याला घेतो बंद कर इथं बस, इथं सोबत घे ते काढायला घे। अलाउड नाही असं नाही का करतो मी करा सांगितलं जेव्हा तुम्ही आम्हाला धमकी देता तेव्हा अलाउड असतं तुम्हाला सगळं धमकी दिली माधव जमातीला जात प्रमाणपत्र संविधानिक अधिकार मिळालाच पाहिजे। जय भीम मित्रांनो, जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय। आज उपविभागीय अधिकारी एडीएम सिल्लोड यांच्या कार्यालयामध्ये यांच्या कॅबिनमध्ये आज विंचू सोडण्यात आलेले आहेत आणि या प्रशासनाला शासनाला देखील सांगू इच्छितो की आमच्या आदिवासी बांधवांना तुम्ही संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवू नका। आमचा जो संविधानिक अधिकार आहे, ज्या संविधानिक अधिकारामार्फत आम्हाला जे जातीचे प्रमाणपत्र दिले जात्या संविधानात तरतूद आहे, परंतु इथल्या अधिकाऱ्यामार्फत भ्रष्टाचार करून 20-20, 25-25 हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र दिल्या जात्या। आम्ही वारंवार एडीएम साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना देखील तक्रार केली आहे की या कार्यालयाअंतर्गत अनेक दिवसापासून भ्रष्टाचार होत आलेला आहे। आमची मागणी येत आहे की जात प्रमाणपत्र आम्हाला सुलभतेने मिळालं पाहिजे, नेहमीच मिळाले पाहिजे। आमच्या हजारो शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद झाले फक्त जात प्रमाणपत्रामुळे। वारंवार आम्ही जात प्रमाणपत्राची मागणी करतोय, परंतु जात प्रमाणपत्र आम्हाला सुलभतेने मिळत नाही। या कार्यालयाअंतर्गत वारंवार भ्रष्टाचार होत आलेला आहे। इथलं जे प्रतिनिधित्व आहेत, इथले जे अधिकारी आहेत, हे इथल्या राजकीय स्थानिक लोकांच्या दबावाखाली येऊन जातीचे प्रमाणपत्र हे देत नाही। आम्ही वारंवार मागणी केली आहे की आमच्या आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र सुलभतेने द्या। एक आदिवासी महिला आहे सोयगाव मधली, ती महिला तर म्हणाली अक्षरशः की माझा नवरा मेलेला आहे, माझ्या 2 मुलांचं हे जात प्रमाणपत्र तुम्ही काढून द्या, माझं मंगळसूत्र विक्री करून मी तुम्हाला पैसे देत्या। परंतु इथले निर्लज्ज अधिकारी तरी सुद्धा या कोणत्याच कामाची दखल न घेता यांचा मनमानी कारभार चालू आहे। 20-20, 25-25 हजार रुपये देऊन प्रमाणपत्र देणं चालू आहेत। हे माझ्याकडे जवळपास 15 प्रमाणपत्र आहेत। हे प्रमाणपत्र याच कार्यालयाने दिलेले आहेत। तेव्हा पण आम्ही जवळपास 12 दिवसाचं आंदोलन केलं। या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही वारंवार आंदोलन करा, तेव्हा आम्ही तुम्हाला 2-5 प्रमाणपत्र देऊ। तुम्ही आम्हाला वारंवार प्रमाणपत्र का देत नाही? सगळ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र का देत नाही? ही आमची मागणी आहे। जेव्हा यांना 20-20 हजार रुपये दिला जातात तेव्हा हे प्रमाणपत्र देत्या। इथं जाती वाईज प्रमाणपत्र आहे मित्रांनो। राजपूत समाजात जर कोणी आलं तर त्याला 12,000 रुपये घेतले जात्या। भिल समाज आलं तर त्याच्याकडून 12,000 रुपये घेतले जात्या। कोळी समाज आला तर 15,000 रुपये घेतले जात्या। कुणबी मराठी समाज आला तर 15,000 रुपये घेतले जात्या। मित्रांनो, या अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाईची देखील मागणी केली आहे। त्यांना वारंवार विनंती करून सांगू इच्छितो 3 महिन्यापासून की आमच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका। आम्ही त्यांना 3 ते 4 वेळेस निवेदन दिलेत, परंतु आम्हाला त्याचं लेखी उत्तर मिळालं नाही। त्याच्यानंतर आमची चर्चा सुद्धा झालेली नाही आहेत। यांच्याकडे 2 अधिकारी मित्रांनो, एक देशमुख नावाचा आणि एक बावस्कर नावाचा आहे। या दोन्ही अधिकाऱ्यांनी हे जवळपास प्रत्येक जो पण अर्जदार येईन त्याची मांडवली पलीकडच्या गल्लीमध्ये त्या बोळामध्ये केले जाते आणि एक ते टपरीवाला आहे, त्या टपरीवाल्याच्या माध्यमातून यांची आर्थिक मांडवली होती, नंतर इथं प्रमाणपत्र दिलं जाते। आता वारंवार हा अन्याय आम्ही सहन करू शकणार नाही, म्हणून आम्ही आज यांच्या कॅबिन मध्ये विंचू सोडलेत आणि याच्यानंतर जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यानंतर आम्ही साप सोडू, आगे मवळ आणून सोडू। विंचू सोडलेत
पण याच्यानंतर वेगवेगळे विषारी प्राणी हे आम्ही जंगलातून या कार्यालयामध्ये आणून सोडू. कारण हेच विंचू हे साप आम्हाला चावल्यानंतर जंगलामध्ये आम्हाला सहन करावं लागते. आम्हाला दवाखाना देखील नशीब होत नाही. या अधिकाऱ्यांना काय माहिती, या अधिकारी इथलं एसी मध्ये बसून मस्त गोलगाड्यांना मस्त पैसे लुटण्याचं काम हे अनेक वर्षापासून करत आलेले आहेत. मी मागणी केली आहे की इथल्या एडीएमची तुम्ही प्रॉपर्टीची चौकशी करा, वेगवेगळ्या याची चौकशी करा, पण आतापर्यंत केलेली नाही. वारंवार आम्ही आंदोलन करतोय, तेव्हा प्रमाणपत्र दिल्या जात्या. आमची मागणी अनेक दिवसापासून आहेत, अनेक दिवसापासून आम्ही मागणी करत आलो. म्हणून आज आम्ही इथं सोडलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही साप सोडू, आगेमोहोळ सोडू, जे जे जंगलात विषारी सापडेल ते कार्यालयात आणून सोडू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आदिवासी कोळी समाजाला न्याय, मिळालाच पाहिजे, आदिवासी कोळी समाजाला न्याय. मिळालाच पाहिजे. जात